नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. अंगणवाड्यांमध्ये बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराबाबतीत दर्जाबाबत काही गंभीर तक्रारी लोकप्रतिनिधी आणि समाज माध्यमांच्या माध्यमातून समोर आल्यात. हा विषय थेट आपल्या बालकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने त्याकडे दुर्लक्ष करणं योग्य ठरणार नाही. त्यामुळे या प्रकरणी शासन आणि प्रशासनाचं लक्ष वेधून ठोस व निष्पक्ष कार्यवाहीसाठी माझा पाठपुरावा सुरू राहील. या संदर्भात मुंबई येथे राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा वाहिनी, अजितदादा पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली. पुणे जिल्ह्यातील परिस्थितीबाबत संबंधित प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गजानन पाटील यांना पत्राद्वारे आवश्यक कार्यवाहीची मागणी केली. यामध्ये पुढील प्रमुख बाबींची मागणी करण्यात आली. अंगणवाड्यांमध्ये पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहाराचा दर्जा, गुणवत्ता, पुरवठा आणि वितरण व्यवस्था यांची सखोल तपासणी करण्यात यावी. निकृष्ट दर्जाचा आहार पुरवला जात असल्याच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. आंबेगाव तालुक्यातील एका अंगणवाडी सेविकेने समाज माध्यमातून पोषण आहाराबाबत वास्तव मांडल्यानंतर त्यांना निलंबनाची नोटीस देण्यात आल्याचं समोर आलं. या प्रकरणात संबंधित सेविकेला आपले म्हणणे मांडण्याची पुरेशी संधी देण्यात आली होती का? तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील अंगणवाड्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन परिस्थितीची पाहणी व त्याबाबत अहवाल सादर केला होता का, याचीही सविस्तर चौकशी करण्यात यावी. माझी भूमिका स्पष्ट आहे की बालकांच्या आरोग्याच्या बाबतीत कोणतीही तडजोड होत कामा नये. त्याचवेळी तक्रार मांडणारे किंवा आपले कर्तव्य बजावणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होता कामा नये. म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक, निष्पक्ष आणि वस्तुनिष्ठ चौकशी होणं आवश्यक आहे. दोषी कोणीही असो, त्यांच्यावर नियमानुसार कारवाई झाली पाहिजे आणि निर्दोष व्यक्तीवर अन्याय होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. दर्जेदार पोषण आहाराचा पुरवठा सुनिश्चित होईपर्यंत आणि या संपूर्ण प्रकरणाला योग्य न्याय व कायमस्वरूपी मार्ग निघेपर्यंत शासन व प्रशासनाकडे हा विषय सातत्याने मांडत राहणार आहे. आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416-416. कस्टमर केअर नंबर 99-22-86-45-45. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in.